Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के। तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलंच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की याचा टेस्ट कसा झाला आहे। तर भावांनो, सिम्पली तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही। कारण भावांनो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल, मटेरियल सुद्धा मिळून जाईल आणि पासवर्ड जो दिलाय तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि ग्लिच इफेक्ट असे दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत। ते दोन्ही प्रोजेक्ट अगोदर अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर परत तुम्हाला मी एक झिप फाईल दिलेली असेल, ती झिप फाईलची लिंक तुम्हाला त्या लिंकवर जायचं आणि आपले मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं। मटेरियल डाउनलोड केल्यानंतर आपली झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे। पासवर्ड जर तुम्हाला मिळाला नसेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तुम्हाला पासवर्ड तिथे सांगेन भावांनो। पासवर्ड मिळाल्यानंतर आपले मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे। मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करताना जर काय प्रॉब्लेम येत असेल आपल्या फाईल मॅनेजरमध्ये तर तुम्हाला ZArchive हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती मिळून जाईल। तर ते प्लेस्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता। जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन दोन्हीलाही फॉलो करू शकता। टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण भावना तिथे सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन, सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व ट्युटोरियल देत असतो। जर तुम्हाला भावनो असा कुठल्याही ट्युटोरियलवरती किंवा व्हिडिओवरती ट्युटोरियल पाहिजे असेल तर मला भावनो इंस्टाग्राम आयडीला तो व्हिडिओ शेअर करा, त्याच्यावरती भावनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईल। तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावनो, तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावनो, माझं नेट चालू नसल्यामुळे हे तुम्हाला असा इंटरफेस दिसून जाईल। तर तुम्ही नेट चालू करून घ्यायचा आहे। नेट ऑन केल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला ग्लिच इफेक्ट दिलेला आहे। सिम्पली भावनो, तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉंगला मी बीटमार्क करून दिलेला आहे। तर भावनो, तुम्हाला खरंच जर असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला टेलिग्रामच्या इंस्टाग्राम आयडीला त्याचा डेमो पाठवा जावा भावनो, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईन। तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर भावनो, हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्ही खरंच आपल्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन पाहू शकता की हा व्हिडिओ किती व्हायरल होत आहे आणि याला किती लाईक आणि किती व्ह्यूज येत आहेत। तर भावनो, तुम्ही आता लगेच हा व्हिडिओ तयार करा, इंस्टाग्राम आयडीला सोडा आणि यूट्यूबला सुद्धा अपलोड करा। तर भावनो, तुम्हाला सर्व ही फोटो मी ऑलरेडी मटेरियल दिलेला आहे। या फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर भावनो, या फोटोची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे। शेवटपर्यंत अशी व्यवस्थित लेंथ वाढवून घ्यायचे। शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला ही बाबासाहेबांची PNG दिली, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर अमाऊंट ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचा ऑप्शन यूज करायचे, साईज कमी करून घ्यायचे। व्यवस्थित भावनो खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे। खालच्या बाजूला सेट केल्यानंतर याची लेंथ सुद्धा तुम्हाला भावनो या PNGची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर आपल्याला ते एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा। प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे आणि भावनो याची लेंथ व्यवस्थित अशी वाढवून घ्यायची आहे। असे व्यवस्थित याची लेंथ वाढवल्यानंतर तुम्हाला याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे। इफेक्टमध्ये जायचे, ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला हा ग्वाजेशन ब्लर इफेक्ट दिला, याच्यावरती क्लिक करायचे। व्यवस्थित भावनो असं हे 545 ठेवून घ्यायचे। बॅक यायचे आणि याचा कलर जो आहे तो पांढरा ठेवून घ्यायचा। पांढरा ठेवून घेतल्यानंतर भावनो व्यवस्थित खालच्या बाजूला हे ठेवून घ्यायचं। असं व्यवस्थित सेंटरला सुद्धा हे भावनो ठेवून घ्या।
आणि हे बाबासाहेबांच्या PNGच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला ही PNG दिलं, या PNG वरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर PNG आहे तशी ठेवून घ्यायची आहे. तुम्हाला व्यवस्थित याची साईज जी आहे ती साईज कमी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित भावांनो खालच्या बाजूला सेट करून घ्यायची. अशी व्यवस्थित खालच्या बाजूला सेट केल्यानंतर तुम्हाला भावांनो ह्या PNGच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे. तर भावांनो पाहू शकता PNG तुम्हाला व्यवस्थित इथं ऑलरेडी सेट झालेली दिसेल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, अशोक चक्रावरती क्लिक करायचे, मॉन ट्रान्सफरवरती जाऊन साईज थोडी कमी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे. व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर आता या अशोक चक्रावरती क्लिक करायचे, मॉन ट्रान्सफरवरती जाऊन रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचे, स्टार्टिंगला की द्यायचे आणि भावांनो तुम्हाला एंडिंगला एक की देऊन हे रोटेशनमध्ये 180 ठेवून घ्यायचे. 180 ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता PNG तुम्हाला व्यवस्थित फिरताना दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हे PNG दिली आहे टेक्स्ट PNG, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचा ऑप्शन यूज करून याची साईज कमी करायची आहे. तुम्हाला भावांनो जशी ठेवायची आहे ती तशी ठेवा साईज. अशी व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर आता भावांनो तुम्हाला इथे एक ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हा ओव्हरली व्हिडिओ दिला, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. स्क्रीन केल्यानंतर भावांनो वाढलेला पार्ट याचा कट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित कट केल्यानंतर आता भावांनो सिम्पली तुम्हाला इथे काय करायचे, आपल्याला जे ग्लिच इफेक्ट जो तुम्हाला दिला आहे ना तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो ते प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर दोन्ही लेअर असे सिलेक्ट करायचे, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचे आणि सिम्पली तुम्हाला बीट मार्कवरती येऊन हे इथं पेस्ट करून घ्यायचे. हे असे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ग्लिच इफेक्ट जो आहे ना तो त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हे ऑफ असतील तर ऑन करून घ्यायचे. ऑन केल्यानंतर तर भावांनो तुम्हाला बीट मार्क आहेत ना दिलेले, त्या बीट मार्क आपल्याला रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवायचा. भावांनो तुम्हाला 1 सेकंदासाठी ठेवून बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आणि रेक्टँगलमध्ये म्हणजे लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचे आणि तुम्हाला पुढच्या बीट मार्कवरती येऊन हे सर्व पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो असे व्यवस्थित प्रत्येक बीट मार्कला हे रेक्टँगल सेट करून घ्यायचे आहेत. जर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठे सेट करून घ्यायचा आहे, कारण भाऊ व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करायचे. आणि भावांनो पासवर्ड जो आहे तो तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला पासवर्ड मिळून जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल, त्याच्यासाठी सुद्धा बघा. आणि भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला खरंच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकाल. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.